सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हा, लवकर लवकर लवकर. व्हेरी गुड. ये बात आहे. पुसायचं नाही. हा हा, ये इधर क्या किया? हे काय केलं तुम्ही? हा, व्हेरी गुड. नाही काय आवाज नाहीये. आवाज नाहीये. म्हणजे 16 सख्यांचा हा कार्यक्रम इतका लोकप्रिय होत आहे ना की सगळ्यांना आपल्या ह्या 16 सख्यांच्या ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असतं, कारण आम्हाला इतके फोनही येत असतात. आणि त्यासाठीच आज मी आलेलो आहे ठाण्यातील ओवळा ह्या ठिकाणी. तिथल्या या सगळ्या ताई इथे जमलेल्या आहेत. या सगळ्यांसोबत आपण खेळ खेळणार आहोत, गप्पा मारणार आहोत, माहेरच्या आठवडींमध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत हुकमाची राणी कोण होते. हा, तर बघूया आजच्या भागामध्ये या मानाच्या खुर्चीवर बसण्याचा मान कोण पटकावते ती. ऐका ऐका माझं ऐका ताई नो ऐका. हे काय बसणार? नाही, तू बसणार आहे, तू ऑलरेडी बसलेली आहे. हा, पण हे सगळं काय चालू आहे? तुम्हीच अगोदर म्हटलं ना काय हुकमाची राणीचं पटकवणार कोण म्हणून. ते नाही मी म्हटलं. मी काय म्हटलं माहितीये का? मी म्हटलं कोण या मानाच्या खुर्चीवर बसण्याचा मान पटकवते ते, असं मी म्हणालो. पण ते इतकं सोपं नाहीये. त्यासाठी खेळ खेळावे लागतात आणि त्या खेळांमधून जी विजेती होते ती होते हुकमाची राणी आणि ती विराजमान होते या मानाच्या खुर्चीवर. ओके, मग त्याआधी आपल्याला खेळ खेळावे लागतील की नाही? हो की नाही? हा, चला तर मग आपण पहिल्या खेळाला सुरुवात करायची. हो, हा, चला तर मग सुरू करूया आपण या पहिल्या धमाकेदार खेळाला. या पाहत आहे. खूप खूप अभिनंदन दाही ताईंचं. खूप खूप अभिनंदन दाही ताईंचं आणि शुभेच्छा सुद्धा तुम्हाला, कारण तुमच्यापैकीच 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. ओके, हा, तुम्ही आता सगळ्या पहिल्या खेळासाठी इथे आलेल्या आहे. कसं वाटतंय? मस्त एकदम. आहे की नाही? हा, मग हुकमाची राणी होणार की नाही? होईल ना. मग बोल बघू. मीच होणार हुकमाची राणी. जोरात. मीच होणार आहे हुकमाची राणी. हा, बरं. हा, व्हेरी गुड. हरकत नाही. हा ताई, कसं आहे? छान आहे. छान आहे. हा, बरं वाटतंय. हो मस्त. हा, आज इथे खेळणार आहेस तू स्वतःसाठी? हो हो, नक्कीच नक्की मग होणार हुकमाची राणी? प्रयत्न करते, बघूया. प्रयत्न करते. प्रयत्नांती परमेश्वर. परमेश्वर. ओके. हा. हा, आता हा खेळ काय तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे की संगीत सुरू होईल आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या ताईंना जागेवरती नृत्य करायचे, जसं तुम्हाला येईल तसं. त्याच्यामुळे आता मस्त खेळायचंय. हा, बरं. आता हा जो पहिला खेळ आहे त्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे. हसली ती फसली हे. हा, रेडी? हसली. हा बरोबर. करेक्ट आहे. व्हेरी गुड. हा हा, असली की फसली. असली. ओके, हरकत. हा, खेळाचं नाव कळलेलं आहे तुम्हाला. आता हा खेळ काय ते तुम्हाला मी सांगतो. संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या ताईंना नृत्य करायचंय जागेवर. आणि नृत्य करत असताना एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचं. ओके, आणि पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. हा, असं सरळ उभं राहायचं नाही, हसायचं नाही, हलायचं नाही, बोलायचं नाही, डोळे मिचकवायचे नाही आणि नजर खाली नाही तर सरळ किंवा वर पाहिजे. ठीक आहे? घरात लपला दाराची लावली कडी. अरामावशेला घरात लपला दाराची लावली कडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, क्या बात है? झोंब्याने ओहो. हा. हो. अंगात आलंय, अंगात हा. आलंय, अंगात आलंय. हे बघ हे लवकर कांदा आणा. लवकर कांदा. येऊन कचकन जाऊन धरलंय. याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय. कपडे धुवून झाले की सांगा. हा. झपाटलेल्या भयान राती उरत धडधड भरी. हे झपाटलेल्या भयान राती स्टॅच्यू. उरत. ही जी काय पोज होती. ओके, बाद झालेली आहेस ताई, तू बसू शकते. जवळजवळ नागिन डान्स चालू होता आणि मग अशी कपडे धुत होती ही अशी. ओके,
ओके इथे ये. बाद झालेली ताई तू बसू शकते. जवळजवळ दुकानाच्या बाहेर पुतळा असतो माहिती. ओके ताई तू बसू शकते. ओ काका किती हसतेस ताई, बाद झालेली आहेस, तू बसू शकतेस. ओके आणि 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत 5 ताईंचं. व्हेरी गुड मस्त. खूप खूप अभिनंदन 5 ताईंचं. तुम्ही या खेळामध्ये आलेल्या आहात पुढच्या खेळामध्ये आणि शुभेच्छा सुद्धा तुम्हाला बरं का, कारण तुमच्यापैकीच 3 ताई बाद होणार आहेत आणि 2 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, आणि सुरू करूया आपल्या या खेळाला. हा तर हा मला अशी जाता मला काहीतरी सांगायचं, तुम्हाला बोलायचंय. काय आम्हाला 5 जणींना उखाणे घ्यायचे आणि उखाणे घेणारच आणि घ्यायचेच आहे. ठीक आहे. उखाणे झालेच पाहिजे, उखाणे आम्ही घेणार. अगं हो ग माझे पायी घेऊया, आपण उखाणे घेऊया. बघितलं ना, हा सगळ्या ताईंचा हट्ट असतो आणि इच्छा आणि असते. झालेच पाहिजे. नाही, अर्थात बरोबर. आणि हा भाऊ तुमची इच्छा पूर्ण करणार आहे. ओके, त्याच्यामुळे आपण उखाणे सगळ्यांना उखाणे घ्यायचे. व्हेरी गुड. तर सुरू करूया आपण इथूनच. आधी त्या ताईंपासून सुरुवात करूया. ताई तुझं नाव सांग बरं आधी. ज्योती राजेंद्र सोनवणे. ज्योती ताई. उखाडा पटकन. किती वर्ष झालेत लग्नाला बाय द वे? 15 वर्ष. मस्त उखाडा खणखण येता. काचाच्या ग्लासात बदामी हलवा, राजेंद्रचं नाव घेते, सासूबाईला बोलवा. अच्छा बरं, सासूबाईंना बोलवा. ठीक आहे, बोलवतो बरं का सासूबाईंना. ताई व्हेरी गुड, मस्त. नाव सांग बरं आधी. सीमा भालेराव. सीमा भालेराव ताई. सीमा ताई किती वर्ष झालेत लग्नाला? 15. ओके ठीक आहे. चांदीच्या ताटात साखरीचे खडे, विजय रावांचं नाव घेते, लक्ष द्या माझ्याकडे. तुझ्याचकडे लक्ष आहे बाई आमचं. माझं नाव आहे शीतल महेश कांबळे. शीतल ताई. माझं- किती वर्ष झाली लग्नाला? 14 वर्ष झालेले आहे. नशीब. चांदीच्या ताटात सोन्याची चेन, महेश रावांचं नाव घेते, विवेकची बहीण. ओ अच्छा, ओके, विवेकची बहीण. ओके, आणि आता आपण ह्या ताईंचे उखाणे ऐकूया. ताई तुझं नाव सांग बरं आधी. प्राजक्ता गवाले. प्राजक्ता गवाळे ताई. प्राजक्ता ताई, माहेर कुठलं? माझं माहेर ठाणे. आणि सासर? ठाण्याचे. माहेर दोन्ही. माहेर पण ठाणे, सासर पण ठाणे. लव मॅरेज है ना? मेरे को मालूम है ताई. ऐसा आहे. हरकत नाही ताई. उखाणा होऊन जाऊ दे. व्हेरी गुड, मस्तच. नाव घ्या त्यात काय विशेष, दयादेवरामांचे मिस्टर, मी त्यांची मिसेस. ओहो क्या बात है. ओके ताई. डब्बी में डब्बी, डब्बी में रोली, मांग भरे हरीश जी की गोरी. ओहो, हरीश जी की गोरी. ओके, हरीश जी नमस्कार. ओके, त्या बात एकदा जोरदार टाळ्या 5 त्यांसाठी झाल्या पाहिजेत. आणि आता आपण आपल्या या खेळाला सुरुवात करूया. या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. फुंकर प्रेमाची. खेळाचं नाव काय? फूक प्रेम्याची. फूक प्रेम्याची. ये प्रेमिया कोण आहे, हमको देखना पडेगा अभी. ताई खेळाचं नाव काय? 15 वर्ष झालेली. प्रेमाची. फुंकर. फुंकर प्रेमाची. समोर भाऊजी आहेत. फुंकर प्रेमाची. त्यांना सांगायचंय अहो फुंकर प्रेमाची. अहो फुंकर प्रेमाची. बरं ठीक आहे. फुंकर प्रेमाची. ओके ठीक आहे, नाव कळलेलं आहे तुम्हाला. आता खेळ काय तर तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे की तुमच्यासमोर डिश आहे, त्या डिशमध्ये पीठ आहे आणि पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. ओके, मी 1 2 3 म्हटल्यानंतर दोन्ही हात मागे ठेवायचे आणि फुंकर मारायचे आणि ते नाणं दिसलं की ते नाणं असं तोंडात धरायचं आणि हात वरती करायचे, म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली आणि दुसरी ताई कुठली. ओके, कळले तुम्हाला? ओके, या बरं, या इथे या आपापली जागा घ्या व्यवस्थित. तयार आहेत ना ताई सगळ्या? 1 2 3 म्हटल्यानंतर. ओके रेडी? 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित फुंकर मारायचे. कॉन्सन्ट्रेट. व्यवस्थित. ओके रेडी? 1 2 3.
हा हा व्हेरी गुड हा हा लवकर व्हेरी गुड या बात आहे. पुसायचं नाही हा 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 एक मिनिट ये हा व्हेरी गुड हा एक मिनिट ये इधर क्या किया हे काय केलं तुम्ही हे काय केलं हा तो ऐसा हात ऊपर किया ना पहिले हात ऐसा हात वरती केला मग नाणं तेव्हा तोंडात धरलं होतं कसं धरलं तुम्ही नाणं कसं धरलं नाणं ऐसा नाही धर्या आटा गया हा ओके हा शाबाश हा आज कुंकर पूर्ण होणार आहे का हा हा हळू टेबल पाडायला आमचं हा ओके हा 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 शाबाश हा हा काही डिश पण खाशील आमची हा हा ओके व्हेरी गुड शाबाश हा ओके या बाजूला टाळ्या नाणं हातात घ्या हा आता जा समोर बघा पाची तणी जा समोर बघा हे चेहरे बघा हो हा 16 सख्यांच्या या कार्यक्रमात येण्यासाठी जी काय पावडर थापून आलेले जो काय मेकअप करून आलेले हा ओके आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची निर्णय असा आहे पहिल्यांदा दुसऱ्या क्रमांकाची ताई सांगतो ती ताई आहे शीतल ताई एकदा जोरदार टाळ्या हात वरती करायचंय शीतल ताई पहिल्या क्रमांकाची ताई आहे प्राजक्ता ताई एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या शीतल ताई आणि प्राजक्ता ताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे अभिनंदन प्राजक्ता ताई आणि शीतल ताई तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन कारण तुम्ही शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहात आणि या खेळातून जी विजेती असणार आहे ती असणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी कसं वाटतंय ताई छान वाटतंय प्राजक्ता ताई हा जिंकला ना होणार हुकमाची राणी आता हा एकदा बोल बघू मीच होणार हुकमाची राणी मीच होणार हुकमाची राणी बरं बाई तूच होणार ही म्हणते मीच होणार हुकमाची राणी आता मीच होणार हा मीच होणार हुकमाची राणी हो बाबा तुझं काय सांगू शकत नाही बाबा हा बरं हा खेळ काय आहे या खेळाबद्दल मी सगळं सांगणार आहे त्याचं नाव पण सांगणार आहे पण त्याआधी आपण जाऊया आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये ताई तुझं नाव सांग बरं शीतल महेश कांबळे माहेर कुठलं माहेर ठाणच आहे आणि सासर सासर बदलापूर सासर बदलापूर किती वर्ष झालेत लग्नाला 14 वर्ष झालेलं 14 वर्ष काय सांगशील माहेर बद्दल माहेरमध्ये आई आहे आम्ही तिघी बहिणी आहे आणि भाऊ आहे मोठा आणि बहीण मोठी आहे वडील नाही आहेत वडील वारलेत वडिलांची खूप आठवण येते आणि खूप अस्वस्थ वाटतं की वडील नाही आहेत आणि खूप रडायलाही येतं काय अशी वडिलांची आठवण सांगशील किंवा एखादा प्रसंग असं वडील माझ्यावरती इतके लाड करायचे ना मी सगळ्यात लहान बहीण मुलगी त्यांची लहान खूप छान मला एवढं हे केलेलं आहे ना वडिलांनी खूप खूप छान त्यांची आठवणी इतक्या आहेत आणि माझ्या म्हणजे मला त्यांनी असं कुठलीही कमी पडून दिली नाही जे पाहिजे ते मला त्यांनी दिले खूप खूप लाड केलेत माझे आणि कधी त्यांना पण ताई जेव्हा तुझं लग्न ठरलं तू सासरी जात होतीस तेव्हाच तर तुम्ही वेगळीच गोष्ट आहे जेव्हा मी सासरी जात होती तेव्हा आई वडील बहिणी सगळेजणी भाऊ सुद्धा खूप इमोशनल एकदम रडायला आल्यासारखं झालं होतं खूप त्यावेळेला काय सांगितलं होतं आईनी बाबांनी जेव्हा तू सासरी जात होतीस तेव्हा काय असा सल्ला दिला होता खूप सुखी राहा संसार सांभाळ नवऱ्याला सासूला सासऱ्यांना खूप छान जप त्यांचा आदर कर हे खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे आणि व्यवस्थित पार पाडायचा संसार अच्छा हे खूप छान होती जसं तू माहेरी जातेस जाणं होतं हो जाणं होतं माहेरी जाणं तर होतं माहेरी मिळते ना आपलं एक हक्काचं एक कपाट असतं हो असं ना ते कपाट माझं. आहे अजूनही अजूनही आहे कपाट
मग ते जेव्हा तू जातेस ते कपाट जेव्हा उघडतेस तेव्हा सगळ्यात सग- पहिल्यांदा कुठली वस्तू बघतेस? माझे ड्रेस, माझी बांगड्या माझी बरं, आईने जशी- कुठला अगदी सगळ्यात आधी पदार्थ बनवायला शिकवलं? पुरणपोळी. पुरणपोळी. अच्छा. मग सासरी तू अशी ती बनवून कधी हां. सगळ्यांना दिलेली? करते मी पुरणपोळी, ही सणाला मी करतेच करते. सासरचा असं कुठला पदार्थ तू बनवायला शिकलीस? सासरचं म्हणजे सहसा मी म्हटलं तरी पालकची भाजी हे खूप आवडतं आमच्या घरात सासरमध्ये, आणि मिस्टरांनाही पालकची भाजी खूप आवडते तिची. पालकची भाजी आवड. आवडते. वा, व्हेरी गुड. पण मग सासरी सगळ्यात आवडती व्यक्ती कोण आहे? म्हणजे भाऊजी सोडून ना? नणंद आहेत, मोठ्या मोठ्या नणंद. नणंद आहे. हे का त्या नाही, त्या एकदम मस्त, स्वभाव त्यांचा छान आहे अच्छा. आणि समजून सांगतात वगैरे, आणि एकदम छान मस्तच आहेत त्या नणंद. आता माहेरचा असा कुठला प्रसंग येते तुला सांगावं असं वाटतं की ज्या प्रसंगामुळे म्हणजे आयुष्यात सक्षमपणे उभं राहणं ते तू शिकलीस, किंवा तो प्रसंग कधी विसरू शकत नाहीस, अजूनही स्मरणात आहे, हा. असा एखादा प्रसंग येते सांगावं असं वाटतं? हा, प्रसंग म्हटलं तरी एक भाऊला बरं नव्हतं माझ्या. अच्छा. हां, तो खूप आजारी होता ना, त्याच्यामधून तो एकदमच सावरला आणि आम्हाला एकदमच धक्का बसला की त्याला एकदमच हे झालं, म्हणून आम्ही खूप हे झालेलो. अच्छा. आता कसं आहे? आता एकदम व्यवस्थित आहे, एकदम मस्त आहे, ओके. टणटणीत आहे, एकदम मस्त. बरं, तर या माध्यमातून आईला काय सांगावं असं वाटते? कारण हा एपिसोड आई सुद्धा बघेल. अशी कुठली नाही, गोष्ट आहे की आई- ज्यासाठी तुला आईला थँक्स म्हणायचंय, आणि अशी कुठली गोष्ट आहे की ज्यासाठी सॉरी म्हणायचं? आईला म्हणायचं आहे, तू मला जन्म दिला ह्याच्याबद्दल थँक्यू, आणि मी सासरी पण मस्त आहे, व्यवस्थित आहे, तू काही काळजी करू नको, हीच माझं बोलणं आहे Sorry आईला. कशासाठी म्हणायचंय? सॉरी आहेस की माझ्याकडून काही चुकलं असेल त्याच्यासाठी सॉरी मम्मी. ताई, अशीच छान सुखात आनंदात राहा. खूप छान वाटते. हा, कसं वाटते आज मन? आज एकदम मस्त, मला खूप आवडलं आणि मी एन्जॉयही केला. वा, व्हेरी गुड. पण आपला शेवटचा खेळ राहिलाय, तो खेळायचा आहे. हो, हा? खेळ ना. चला तर मग मला- मंडळी, जाऊया आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. माहेरच्या या भाऊक करणाऱ्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या धमाकेदार खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे फुफू फुगाने माझ्याच कडे बघा. आता हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर पेपर कप आहे, त्या पेपर कप मध्ये 5-5 फुगे आहेत. ओके, 5-5 फुगे आहेत. मी 1, 2, 3 म्हटल्यानंतर एका वेळी एकच फुगा फुगवायचा आहे, व्यवस्थित फुगवायचं आहे, त्याला व्यवस्थित गाठ मारायची आहे. गाठ मारून झाल्यानंतर एक हात मागे आणि एका हाताने तो फुगा फोडायचा आहे. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त फुगे फोडेल ती असणार आहे आजच्या खेळाची विजेती, आणि अर्थातच आजच्या भागाची हुकमाची राणी. कळलेल्या ताई? ओके, रेडी आहेत ताई? दोघी ताई, प्राजक्ता ताई, शीतल ताई? ओके, चला तर मग सुरू करूया. हा, 1, 2, 3. हा हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. शाबाश शाबाश शाबाश. आज फुटणार आहे का फुगा? जवळ जवळ नाना सर आठवत आहेत. हा, जा, 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 जा. हा, ओके, व्हेरी गुड. शाबाश. हा, लवकर. अगं बाई, तुझा फुगा फुटणार आहे की नाही आज? अच्छा, मारी तो. शाबाश. राहू दे. हा, दुसरा घे. चल, तू इथेच ठेव, इथेच ठेव. हा हा, व्हेरी गुड. नाही, काय आवाज नाहीये. हवाच नाहीये. हा, एकदा हा प्रयत्न कर, फुगा फुगल. प्रयत्न तर कर, बघू दे. ओके, हरकत नाही. आणि या मजेशीर खेळानंतर आता वेळ आलेली आहे निर्णयाची, आणि अर्थातच निर्णय तुमच्या समोर आहे. तो निर्णय असा आहे की उपविजेती ठरलेली आहे शीतलताई आणि विजेती ठरलेली आहे प्राजक्ताताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. शीतलताई, तू उपविजेती ठरलेली आहेस, त्याच्यामुळे
16 सख्यांच्याकडून ही एक गोड भेटवस्तू. कसं वाटतंय मला सांग? एकदम मस्त छान वाटते आणि खूप मस्त खेळ झाला हा. हो ना? खूपच. ओके, परत ताई याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, हो. भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. गप्पच बसायचं बोलायचंच नाही काही. हे सगळं भाऊजी बघणार आहेत. ओके, हरकत नाही. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे प्राजक्ता ताई. खूप खूप अभिनंदन. आई, तुम्ही बसू शकता ताई? एक मिनिट दादा, काय आलं? या माझ्या सासू आहेत. ह्या सासू आहे? हो. आम्ही सुद्धा काय करेक्ट ताईंना बोलवलंय ओटी भरायला. सासूबाई तुमच्या हातनच ही तुळस त्यांना द्या. व्हेरी गुड. सोहळा सख्यांचा ओके, आणि संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. व्हेरी गुड. सोहळा सख्यांचा आधी मला खरं तर सासूबाईंना विचारायचंय. हुकमाच्या राणीला मी नंतर विचारणार आहे. सासूबाई म्हणजे पहिल्या आम्हाला माहितीच नव्हतं की तुम्ही सासूबाई आहेत ह्या ताईंच्या. ओके, पण आज पहिल्या खेळापासून तुम्ही एकत्र होतात, पण आज तुमची सून हुकमाची राणी झालेली आहे. कसं वाटतंय? छान वाटते. छान. माझी सून हुकमाची राणी झाली तर मी लई खुश लय खुश आहोत. खुश आहो. पण आज तुम्ही दोघी जण म्हणजे सासू पण आलेली आणि सून पण आलेली आहे आपल्या 16 सख्यांचा मध्ये. काय ठरवून आलं होतं? आमचं नशीबच मोठं तुमच्या कार्यक्रमामध्ये यायला. या बात आहे. आम्ही पहिल्यांदाच आलो तुमच्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदाच आणि आलो. पहिल्यांदाच प्रोग्राम हे पाहतो आम्ही. आणि सून हुकमाची राणी झाली. हुकमाची राणी माझी सून. मग आज सुनेसाठी काय काय करणार मला सांगा. वाटेल ते तिने जे मागेल ते देईन मी. हे बात आहे. बरं बरं, मग काय मागणार आहे सासूबाईंकडे? काय मागणार आहे? काय नाही, रोजच त्या काय काय करत असतात माझ्यासाठी. पण आज कसं वाटतं? आज सासूबाईंनी ओटी भरली, आज त्यांच्या समोर हुकमाची राणी झालीस तू. खूप छान वाटते. खूप खूप भारी वाटते. खूप छान वाटते. ओके, एक सासू आणि सुनेची एक छान मस्त एक मिठी झाली पाहिजे. एक छान लवकर होऊन जाऊ दे. हा, असे क्षण आम्ही सोडत नाही. हे बात आहे. इथं जोरदार टाळ्या. हा, ओ हो, ये बात. सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. प्राजक्ता ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. हुकुमाची राणी झालेली आहेस तू. मंडळी, प्रत्येक हुकुमाच्या राणीच्या चेहऱ्यावरती हाच आनंद असतो. किंबहुना 16 सख्यांच्या या कार्यक्रमामध्ये जी ताई येते, जी माझी सखी येते, त्या सगळ्या ताईंच्या चेहऱ्यावरती, त्या सगळ्या सख्यांच्या चेहऱ्यावरती हाच आनंद असतो. आणि हाच आनंद घेऊन त्या पुन्हा एकदा त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये जात असतात. त्या भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करत एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या आवडत्या आणि धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट माहेर भाषणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा.